जमिनीच्या कागदपत्रांमध्ये टिपण बुक आणि प्रतिबुक हे शब्द कधी ऐकले आहेत का? ऐकून कधी गोंधळ उडालाय? तुम्हाला माहितीये तुमच्या जमिनीचा मूळ नकाशा कसा होता किंवा त्यावरचा महसूल कसा ठरवला गेला याची किल्ली याच 2 जुन्या पुस्तकांमध्ये दडलेली आहे. अगदी. ब्रिटिश काळातली शंकू साखळीने केलेली मोजणी, मोडी लिपीतल्या नोंदी, जमिनीच्या प्रतीनुसार लावलेला कर, हे सगळं आजही जमिनीच्या वादामध्ये निर्णायक ठरू शकतं. तर मग हे टिपण बुक म्हणजे नेमकं काय आहे? त्याचे कच्चे आणि पक्के प्रकार कशासाठी असतात? आणि प्रतिबुकचा शेतसारा ठरवण्यात काय संबंध आहे? बरोबर. तुमच्या जमिनीचा हद्दीवरून वाद सुरू आहे का? किंवा सरकारी रेकॉर्ड्समधल्या जुन्या नोंदी कशा तपासाव्यात हे जाणून घ्यायचंय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण टिपण बुक तपासण्याची एक सोपी पद्धत सांगणार आहोत. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नमस्कार, महसूलशाहीमध्ये तुमचं स्वागत. मागच्या भागावर आलेल्या कमेंट्समध्ये अनेकांनी जुन्या भूमी अभिलेखांबद्दल विचारलं होतं. हो, माझ्याही वाचनात आले होते ते कमेंट्स. म्हणूनच त्यातलाच एक महत्त्वाचा विषय आज आपण घेतला आहे. तर मला सांगा, हे टिपण बुक आणि प्रतिबुक म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? हे इतके महत्त्वाचे का मानले जातात? नमस्कार. खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलाय. माझ्या अनुभवातून सांगतो, जमिनीचे जुने वाद सोडवण्यासाठी ही 2 पुस्तकं म्हणजे एक प्रकारचं ब्रह्मास्त्र आहेत. ब्रह्मास्त्र? हो, सोप्या भाषेत सांगायचं तर टिपण बुक म्हणजे तुमच्या जमिनीचा मूळ हाताने काढलेला नकाशा आणि प्रतिबुक म्हणजे जमिनीची प्रतवारी ठरवून महसूल आकारणी करणारी नोंदवही. ही दोन्ही कागद अधिनियम 1966 अंतर्गत संरक्षित आहेत. अच्छा, म्हणजे हे टिपण बुक हा एक प्रकारचा नकाशा झाला, पण तो आजच्या डिजिटल नकाशांपेक्षा कसा वेगळा असतो? त्यात काय काय माहिती असते? अगदी बरोबर. पण हा साधा नकाशा नाही, हा शंकू साखळी म्हणजे चेन सर्वे पद्धतीने मोजणी करून तयार केलेला आहे. या जमिनीच्या सर्वे नंबरच्या बाहेरच्या बाजू भरीम रेषेने दाखवतात आणि जे लंब म्हणजे ऑफसेट्स असतात ते तुटक रेषेने दाखवतात. अच्छा. आणि या रेषांवर साखळीची मापं लिहिलेली असतात, म्हणजे चेन्स आणि लिंक्समध्ये. ओके. या लंबांमुळे जे भाग तयार होतात त्यांना वसला म्हणतात आणि त्यांना लाल शाईने क्रमांक दिलेले असतात. वसला? हो. एक क्विक फॅक्ट सांगतो, ही टिपणं बहुतेक करून मोडी लिपीत आहेत आणि मराठवाड्याच्या काही भागात तर ती उर्दू भाषेतही सापडतात. आरेच्या उर्दूमध्ये? हो, कारण तिथे निजामशाही होती. आणि यात फक्त मापनच नाहीत, तर लगतचे सर्वे नंबर, गावठाण, रस्ते, ओढे, विहिरी, झाडं यांचीही नोंद असते. अरे वा, म्हणजे ही तर जमिनीची कुंडलीच आहे एक प्रकारे. पण यात कच्चे टिप्पण आणि पक्के टिप्पण असे प्रकारही असतात असं मी ऐकलंय. त्यात नेमका काय फरक आहे? हो, बरोबर. हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कच्चे टिप्पण म्हणजे काय, तर वहिवटीनुसार म्हणजे पजेशननुसार तयार केलेलं एक रेखाचित्र. यात मोजणीनुसार चालता नंबर दिला जातो आणि वसलेवार पद्धतीने क्षेत्र निश्चित केलं जातं. आणि पक्के टिप्पण? पक्के टिप्पण हे परिमाणात म्हणजे स्केल्ड काढलेलं रेखाचित्र असतं. यात बांधमापे, अंतिम नंबर, शेताचं नाव आणि जमिनीचा सत्ता प्रकार म्हणजे जिरायत आहे की बागायत याची नोंद असते. अच्छा, तुम्ही तुमच्या जमिनीचं टिप्पण पाहिले आहे का? ते कच्चं होतं की पक्क? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता एका मोठ्या गैरसमजाबद्दल विचारते. अनेक जण म्हणतात, अहो ते जुनं टिप्पण आता काय कामाचं, सगळं तो ऑनलाईन झालंय. यात कितपत सत्य आहे? हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे आणि याचमुळे अनेक लोक अडचणीत येतात. म्हणजे? सत्य हे आहे की आजच्या तुमच्या आधुनिक मोजणीचा आधार हे जुनं टिप्पणच असतं. अच्छा. हद्दीचे वाद किंवा रस्त्याचे वाद सोडवण्यासाठी भूमापन कार्यालय याच मूळ अभिलेखाचा वापर करतं. त्यामुळे याचं महत्त्व कमी झालेलं नाही, उलट वाढलं आहे. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. हे तर खूपच महत्वाचं आहे. आता प्रतिबुककडे वळूया. प्रति म्हणजे क्वालिटी का? याचा शेतसाऱ्याशी काय संबंध आहे? अगदी अचूक ओळखलं. प्रतिबुक हे जमिनीच्या महसूल आकारणीचा आत्मा आहे. जमाबंदीच्या वेळी अधिकारी प्रत्यक्ष जमिनीची पाहणी करून तिची प्रतवारी ठरवतात. ओके. ही प्रक्रिया कशी होते तर जमिनीचे चौरस पाडून प्रत्येक भागाची प्रत म्हणजे सॉइल क्लासिफिकेशन ठरवली जाते. यात भूमापन क्रमांक, जमिनीचा प्रकार, एकूण क्षेत्र, खराबा म्हणजे लागवडीस अयोग्य जमीन
आणि लागवडीलायक क्षेत्र यांची नोंद असते. आणि यावरूनच सारा ठरतो. हो, या प्रतीवरून भागाने काढून एकरी दर निश्चित होतो आणि मग महसूल म्हणजे शेतसारा ठरवला जातो. जबरदस्त. म्हणजे आपल्या आजोबा पणजोबांच्या काळात शेतसारा कसा ठरवला जायचा हे यावरून कळू शकतं. अगदी. समजा एखाद्या शेतकऱ्याला आपल्या जमिनीच्या मूळ हद्दी तपासायच्या असतील तर त्यांनी टिपण मिळवण्यासाठी काय करायला हवं, याची काही सोपी प्रक्रिया सांगाल का? हो, नक्कीच. स्टेप बाय स्टेप बघूया. टिपण बुकची प्रत कशी मिळवावी याची ही चेकलिस्ट. 1. तुमच्या जमिनीच्या तपशिलानुसार म्हणजे जिल्हा, तालुका, गाव, सर्वे नंबर या माहितीसह भूमी अभिलेख किंवा TILR कार्यालयात अर्ज करा. ठीक आहे, बरोबर. 2. अर्जासोबत विहित नमुन्यातील सरकारी शुल्क भरा. 3. अर्जामध्ये तुम्हाला टिपण कशासाठी हवं आहे याचा स्पष्ट उल्लेख करा, म्हणजे हद्दनिश्चितीसाठी की आणखी कशासाठी. बरोबर. 4. कार्यालयीन प्रक्रियेनंतर तुम्हाला टिपण किंवा त्याच्या प्रमाणित प्रतीची नक्कल मिळेल. आणि 5. मिळालेल्या प्रतीची तुमच्या सातबारा आणि इतर कागदपत्रांशी पडताळणी करा. वाह, ही चेकलिस्ट तर खूपच उपयोगी आहे. हे लक्षात ठेवलं तर मोठा फायदा होईल. नक्कीच. आणि अशीच कायदेशीर प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या महसूलशाही चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. आता एक किस्सा सांगा. तुमच्या अनुभवात असं कधी झालंय का की या जुन्या टिपणामुळे एखाद्याचा खूप मोठा फायदा झाला किंवा वाद मिटला? एक किस्सा पाहूया. आमच्याकडे एक प्रकरण आलं होतं. 2 भावांमध्ये शेताच्या बांधावरून अनेक वर्षांपासून वाद होता. प्रकरण कोर्टात गेलं. आम्ही भूमी अभिलेख कार्यालयातून त्या सर्वे नंबरचं मूळ पक्के टिपण काढलं. ते मोडी लिपीत होतं. अच्छा. गंमत म्हणजे त्या टिपणामध्ये एका ओढ्याचा आणि एका जुन्या विहिरीचा उल्लेख हद्दीची खूण म्हणून केलेला होता. अरे वा. ती विहीर आता बुजली होती आणि ओढ्याचा प्रवाहही बदलला होता. पण त्या टिपणाच्या आधारे आम्ही मूळ हद्द कुठे होती हे अचूक शोधून काढलं. कमाल आहे. कोर्टाने तो पुरावा ग्राह्य धरला आणि दोन्ही भावांचा अनेक वर्षांचा वाद कायमचा मिटला. त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. खरंच. तुमच्या गावात अशी हद्दीच्या वादाची समस्या आहे का? कमेंटमध्ये तुमची समस्या लिहा. आम्ही उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आज खरंच खूपच मोलाची आणि डोळ्यात अंजन घालणारी माहिती मिळाली. चला तर आजच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पाहूया. हो. 1. टिपण बुक म्हणजे जमिनीचा मूळ हाताने केलेला स्केल नसलेला नकाशा. बरोबर. 2. प्रतिबुक म्हणजे जमिनीची प्रतवारी आणि महसूल आकारणीची नोंदवही. 3. हे दोन्ही अभिलेख ब्रिटिशकालीन असून आजही कायदेशीर वादांमध्ये अत्यंत महत्त्वाचे पुरावे आहेत. अगदी. आणि 4. हे अभिलेख मोडी किंवा काही ठिकाणी उर्दू लिपीतही असू शकतात. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सरकार कायदे आणि योजना आणतं, पण खरी ताकद तुमच्या हक्कांसाठी जागरूक राहण्यात आणि आपल्या जमिनीची कागदपत्र समजून घेण्यात आहे. खरंय. ही जुनी कागदपत्र म्हणजे केवळ नोंदी नाहीत, तो तुमचा इतिहासाचा आणि हक्काचा दस्तऐवज आहे. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवे, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. अधिक चर्चेसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कारण महसूलशाही हे असं व्यासपीठ आहे जिथून ज्ञानाची मोफत नदी वाहते आणि प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचते. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हा प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.